सोलापुरात मुसळधार पावसानं थैमान घातलेला आहे। पावसाचा जोर ओसरला असला तरी गेल्या 4 ते 5 दिवस झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका खरीपाच्या पिकांना बसला। अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि कांद्याची पिकं भुई सपाट झाली आहे। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। बीड जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळालाय। 8 दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। इंदापुरातील रत्नपुरी मळा ते जंक्शन चौकापर्यंत सत्याग्रही पायी मोर्चा काढण्यात आला। शेतकरी कामगारांना 2 गुंठे राहण्यासाठी जागा आणि काम मिळावं या मागणीसाठी हा मोर्चा काढलाय। या मोर्चात महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे। त्यामुळे भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे। खासदार संजय राऊतांनी बोलण्याआधी आत्मपरीक्षण करायला हवं असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला। महायुती सरकार जनतेला फसवून सत्तेवर आलंय असं विधान राऊतांनी संगमनेर दौऱ्यावर केलं होतं। त्यावरून विखेंनी राऊतांना सल्ला दिलाय। मनसेच्या पोस्टरबाजीवरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मनसेला टोला लगावलेला आहे। पराभूत उमेदवार नेहमी कुणावर तरी दोष टाकतात असं भरणे यांनी म्हटलं। मनसेनं ईव्हीएम आणि निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करणारे पोस्टर्स लावले होते। छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर शुभम धूत यांना राष्ट्रपतींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण आलंय। धूत यांनी गेल्या 7 वर्षात हिमोफोलिया आजारावर आयुर्वेदामध्ये काम केलेलं आहे। या कामाची दखल घेण्यात आली आहे। धूत यांना राष्ट्रपतींकडून नॅशनल अवॉर्ड फॉर इंडिव्हिज्युअल एक्सलन्स पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं आहे। नॉनव्हेज न खाण्याबद्दल संविधानाने हक्क दिलेला आहे। आमचा संविधानावर विश्वास आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। भाजप नेहमी ट्रॅप निर्माण करतोय। लोकसभा निवडणुकीच्या वेळी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोपही रोहित पवारांनी केला आहे। नागपुरात कत्तलखाने आणि मटणाची दुकानं बंद ठेवण्यात आली होती। महापालिकेच्या आदेशानंतर दुकानं बंद ठेवली होती। 1 दिवस बंद ठेवल्याने काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया तिथं दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं जन्माष्टमीनिमित्त चिकन मटणाचे शॉप बंद ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील चिकन मटण मार्केट पूर्णपणे बंद आहे। महानगरपालिकेच्या आदेशाला व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे। पालघरमधील मनोरवाडा रोडवर केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला। वाघोटे टोलनाका इथं हा अपघात झालेला आहे। केमिकल टँकरचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे। अपघाताच्या नंतर केमिकल आजूबाजूच्या भात शेतीमध्ये गेल्यानं मोठं नुकसान झालं। रत्नागिरीच्या लांज्यातील नागरिकांनी एल्गार केलाय। शहर विकास आराखडा विरोधात हा एल्गार करण्यात आला। हा आराखडा चुकीचा असून त्याला तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे। बारामतीमध्ये सुभद्रा सिनेमागृहाचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी अजित पवारांनी बाजीराव मस्तानी सिनेमातील पिंगा गाण्याचा आनंद लुटला। यावेळी खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित होते। बदलापुरात वर्षा मॅरेथॉन संपन्न झालेल्या हजारो स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला। गेल्या 32 वर्षांपासून शिवसेना शहर शाखेच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली जाते। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं सध्या हिरवा शालू पांघरलाय। स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रगीताच्या लयीमध्ये इथल्या वन्यजीव श्रीमंतीचा पट अनोख्या रीतीने उलगडण्यात आला। व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं छोटा व्हिडिओ जारी करून इथली वन्यजीव आणि निसर्गविषयक श्रीमंती उलगडून दाखवण्यात आली आहे। मालेगावात भर पावसामध्ये 2100 फूट तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली। पंतप्रधान मोदींच्या हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत यात्रा काढली। शहरातल्या नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला। स्वातंत्र्यदिनी मालेगाव महापालिका आयुक्तांना साडी चोळी देण्याचा प्रयत्न झालाय। प्रलंबित मागण्या पूर्ण करत नसल्याने आयुक्तांचा निषेध करण्यात आला। ध्वजारोहणानंतर परतत असताना आयुक्तांना साडी चोळी देण्याचा प्रयत्न झाला। मालेगावात माजी सैनिकांचा ध्वजारोहण उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला सिने अभिनेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रवीण तरटे, हास्य जत्रा फेम भरत गणेशपुरे, गौरव मोरे, शिवाली परब यांनी हजेरी लावली।
भारतीयांनी गेल्या 10 वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी तब्बल 1.76 लाख कोटी खर्च केल्याची माहिती आहे। या रकमेचा वापर देशामध्ये नवीन शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी केला असता तर भारतात 62 IIT उभ्या राहू शकल्या असत्या, अशी माहिती एका अहवालातून दिली आहे। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 3 वर्षांपासून प्रशासन वाढीव पाणी देण्याचं आश्वासन दिलं आहे, मात्र प्रत्येक वेळी दिलेली डेडलाईन हुकतं, त्यामुळे नागरिकांना आहे त्या पाण्यावरच समाधानी राहावं लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा नियोजन समितीला पहिल्या टप्प्यात 30% निधी मिळालाय। 4 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर समितीला 220 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। या निधीमुळे विविध विकास कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे। अहिल्यानगरातील संगमनेरमध्ये वडगाव पान विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला। एक पेड मां के नाम या उपक्रमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला। यावेळी 1250 विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षाची प्रतिकृती साकारली। वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आला। परिसरातील 29 गावांचा वसई विरार महानगरपालिकेत समावेश करण्यात आलाय। त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून या गावांच्या विकासाचाही मार्ग मोकळा झालाय। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची आढावा बैठक पार पडलेली आहे। बैठकीमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती विसर्जनाच्या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तसंच मेहरून तलावात सोडलं जाणारं सांडपाणी यावरून महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे। राष्ट्रीय महामार्गावर आता 3200 टोल ओलांडता येणार आहे। या फास्टॅग योजनेला आजपासून सुरुवात होतीये, त्यामुळे खासगी वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेला सुपर स्वच्छली या कॅटेगरीमध्ये विशेष स्थान मिळालं आहे। देशातील स्वच्छ शहरांमध्ये प्रथम 3 क्रमांकात राहणाऱ्या शहराच्या कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला विशेष स्थान मिळालं आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय। रानडुकरांच्या कळपानं शेतामध्ये घुसून मका पिकाचं मोठं नुकसान केलं। अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे वन विभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दिंडोरीमधील कादवा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातांकडून मृत कोंबड्या फेकल्या जात आहेत। त्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होत असून परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला, तर कोंबड्यांमुळे भटक्या कुत्र्यांचीही वावर वाढल्यामुळे तत्काळ याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापुरातील शेतीच्या नुकसानाची पाहणी केली। अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश आमदार कल्याण शेट्टी यांनी तहसीलदारांना दिले। जळगावात जिल्हा प्रशासनानं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशोत्सव आढावा बैठक आयोजित केली होती। तब्बल 1 तास उशिरानं ही बैठक सुरू झाली, त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात अवयवदानाचा अर्ज भरलाय। नागरिकांनी मनात कुठलीही शंका न बाळगता अवयवदान करावं। आपण केलेल्या अवयवदानामुळे आपल्याच एखाद्या बांधवांचे प्राण वाचू शकतात असं देखील मंत्री आंबेडकर यांनी म्हटलंय। थँक्यू। पिंपरीमधील आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्तानं 11 किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलशाची पूजा होणार आहे, तर या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वाराचं पूजन करणार असून अजित पवारांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचं ऑडिओ बुक प्रसारित होणार आहे। जेजुरी नगरीमध्ये देखील स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मल्हारी मार्तंडाच्या गाभाऱ्यात विविध फुलांनी वंदे मातरम, भारत माता की जय याबरोबरच तिरंगा काढत आकर्षक आरास करण्यात आली आहे। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली। हातामध्ये भगवे ध्वज घेऊन शेकडो धारकरी या यात्रेमध्ये सहभागी झाले होते। डोक्यावर भगवे फेटे, पांढऱ्या टोप्या परिधान करत हातामध्ये भगवे ध्वज घेऊन रॅली काढण्यात आली। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। 26 जानेवारी 1 मे नंतर आता तिसऱ्यांदा गिरीश महाजनांना झेंडावंदनाचा मान मिळाला आहे। महायुतीमधील 3ही पक्षांना हा मान दिला जाईल अशी अपेक्षा असताना यामध्ये भाजपनं बाजी मारली। साताऱ्यामध्ये पालकमंत्री कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे। यावेळी प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते। या नवीन कार्यालयामध्ये बैठकीसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था केली। माझ्यासोबत सेल्फी घेणाऱ्यांना मी निधी देणार नाही, मी कामांना निधी देईल असं विधान मंत्री पंकजा मुंडेंनी केलं। जालन्यात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला त्या आलेल्या होत्या। त्यानंतर मुंडेंच्या हातून शहरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं लोकार्पण पार पडलं।
जालन्यातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 190 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण झालं. रत्नागिरीच्या आंबा घाटामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली. एक मार्गिका वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे वाहन चालकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातं. चंद्रपूरमध्ये स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. महात्मा गांधींच्या पुतळ्याला सन्मानपत्र अर्पण करत स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेनं सरकारचा निषेध केला. तर स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास मिटवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप यावेळी स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेनं केला. पुण्यामध्ये काँग्रेसनं वोट चोरी विरोधात मशाल मोर्चा काढला. गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज असा मोर्चा काढलाय. त्यावेळी फर्ग्युसन कॉलेज गेटच्या बाहेर मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचानं ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं. वेल्हे ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातील मागासवर्गीयांचा निधी खर्च केल्याने माजी सरपंच नथू गायकवाड यांनी आमरण उपोषण केलं. पुणे महापालिकेच्या पीएमसी रोड मित्र मोबाईल ॲपवर पहिल्याच दिवशी खड्ड्यांविषयी 43 तक्रारी प्राप्त झाल्या. नागरिकांनी फोटो आणि पत्त्यासह या तक्रारी नोंदवल्यात. यामध्ये रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेज चेंबरची झाकणं आणि पदपथांच्या समस्यांशी संबंधित तक्रारी आहेत.